Brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022 48 96 82 82. शिवसैनिकाच्या भावना आहे की 288 मतदारसंघात तयारी करावी. यात काँग्रेसवर टीका कुठे आली? नाही, पण काँग्रेसचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला वगैरे हो ना, काँग्रेसचा ओव्हर कॉन्फिडन्स नडलेलाच आहे. काँग्रेसचे लोक तर लगेच सूटबूट शिवून तयार होते ना, जसा शपथविधीच घ्यायचा होता जसा. असे लोकसभा इलेक्शन झाल्यापासून तयार होते. हे तर मी स्पष्ट बोलतो, तोंडावर बोलतो. कोण तयार होतं? सगळे राष्ट्रवादी त्यातले काही पडले, जिंकले, काही काठावर बरेच पडले, बरेच आले. काँग्रेसला सोडून एकटं जायला पाहिजे, अशा काही शिवसैनिकांची भूमिका आहे की आपण ताकदीनं लढलं पाहिजे. परवा जी तुमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये ते शिवसैनिक बोलले, ते नेते बोलले, त्याच्याबद्दल हे पहा, चांगले नेते पण बोलतात आणि सामान्य शिवसैनिक पण बोलतात की शिवसेनेनं पूर्ण 288 मतदारसंघात आपली ताकद निर्माण केली पाहिजे आणि येणाऱ्या काळात आपण ताकदीवर उभा राहून निवडणूक लढण्याचा निर्धार केला पाहिजे. ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची वेळ झाली असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे आता महापालिकेच्या तोंडावर नाही आता एकदम, कारण लोकसभेला आम्ही महाविकास आघाडी म्हणून यश प्राप्त केलेलं आहे. आता भले अपयश आलं असेल, परंतु एवढी काही घाई आम्हाला नाही आहे की लगेच महाविकास आघाडी अबाधित आहे. कारण आम्हाला आत्ताही भारतीय जनता पार्टीची हुकुमशाही, भारतीय जनता पार्टीची दादागिरी आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या मनाची सल आहे, आमचा पक्ष फोडून जी गद्दारी झाली होती या सगळ्या गद्दारांना नेस्तनाबूत करणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागेल असं आमचं ठाम मत. लोकसभेच्या यशाने आम्ही हुरळून गेलो ही नाकारता येत नाही आणि या हुरळून गेल्यामध्ये आपल्याला विधानसभेचं अजून मतदान बाकी, हेही बऱ्याच जणांच्या लक्षात राहणे, हेही कारण याच्यात बोलायला काहीच हरकत नाही. पण काँग्रेस कशी काय जबाबदार त्याच्यासाठी? म्हणजे तुमचं काय नाही, मी काँग्रेसचा आत्मविश्वास नडला म्हणजे काय तुमचाही आत्मविश्वास नडला की मग त्याच्यामध्ये? नाही, मी याच्यात स्पेसिफिक काँग्रेसला कुठं बोललो? मी आमच्यासहित सगळ्यांना बोललो. परंतु हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुका लढल्या गेल्या त्याच्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी अतिशय प्रभावी भूमिका निभावली. म्हणजे उद्धव साहेब एकदा असं बोलले की प्राजक्ताच्या झाडाला खूप फुलं आली परंतु ती शेजाऱ्याच्या अंगणात पडली. म्हणजे आमच्या जागा तशा 9 आल्या, काँग्रेसच्या जागा 13 आल्या. ज्या काँग्रेसची 1 जागा होती 2019ला त्या काँग्रेसच्या 13 जागा झाल्या आणि आमच्या जागा 9 आल्या. ठीक आहे, हेही काही हरकत नाही. परंतु हे झाल्यानंतर बरेच लोक उद्धवजींच्या नेतृत्वाला, विशेषतः आमच्या अलायन्समधले, कारण आमच्या एक शिवसैनिकाची नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेची भावना होती की उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री पदाचा फेस असला पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी सरकार चालवलं, चांगल्या पद्धतीनं चालवलं, शेतकऱ्यांच्या विषयी कोविडच्या काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, असे अनेक निर्णय त्यांनी चांगले घेतले होते आणि त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये एक महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख अशी प्रतिमा त्यांची पूर्ण झालेली असताना का कोणास ठाऊक, मला त्याच्यातलं माहिती नाही जास्त, परंतु उद्धवजींचा फेस त्याला CMला असायला पाहिजे होता. परंतु उघड जी आमच्यातली आलायची मंडळी होती ती त्या बाबतीत तयार झालेली नव्हती किंवा त्याच्याविषयी वेगळ्या भूमिका मांडत होत्या, हे स्पष्ट आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसुद्धा, कारण शिवसेना एक केडर बेस संघटन आहे, बूथपर्यंत आमचं संघटन आहे. आम्ही जागा लढत असू नये तर नसू, परंतु आमचं संघटन तेवढं केडरपर्यंत, खालच्या बूथपर्यंत आहे. आणि हे संघटन त्याच्यामुळे ॲग्रेसिव्ह करायचं असेल, याला ताकद द्यायची असेल तर त्याचा नेता या राज्याचा मुख्यमंत्री होणार, हा ओपन या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं ते झालेलं नाही. पण तुम्हाला पण 20च जागा मिळाल्या ना, म्हणजे उद्या जरी उद्धव ठाकरेंना केलं असतं, ज्या पद्धतीचं मॅन्डेट आहे, तुम्हाला असं वाटतं हे काय टर्न अराउंड झालं असतं का? तुम्ही बेटर पोझिशनमध्ये असतात? नक्की कशा पद्धतीने तुम्ही बघताय? बिलकुल झालं असतं. तुम्ही जर बघितलं, सगळ्या मतमोजणी बघितल्या, सगळ्या काउंटिंग बघितल्या, तर याच्यात निश्चित आता तुमचेच कल बघा. भाजपाचे लोक, आम्ही खाजगीमध्ये बऱ्याच वेळेस बोललो, निवडणुकीच्या आधी त्यांचे सर्वे सांगत होते, ते सुद्धा बोलत होते की बहुमत आमचं येणार, 170 येणार, 180 येणार. त्यांना तरी वाटलं का 230 येणार, 235 येणार? ठीक आहे, एखादी जागा चला बहुमत 70 आले मी समजू शकतो, पण 120, 130, 100च्या वर असं तरी जायला पाहिजे होतं. आणि वाटतं हे सगळे घटक जर असते तर या गोष्टी झाल्या असते.